नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये ह्याच्यामध्ये घेवडा पेरलेला तुम्हाला तर व्हिडिओ रोजची रोज दाखवता आलो आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण लावला बघा रेन पाईप इकडं, तर राहिले इकडं भिजवायचं आणि लाईट तर काही येईना झाली आहे। डोसकं नुसतं आंबट आंबट केलं तिने बघा, आणि काय सांगावं इतकं परेशान झालो मी। आणि हे वाघाची दहशत मधातच काय हागा गेलं तर तिकडं सुद्धा वाघ आला म्हणून भीतीचं आहे, असं मागं मोरी बघूनच आपलं काम करावं लागायला कुठं पण। कारण जोपर्यंत हे वनरक्षकवाले जे आहेत ते धरून नेत नाहीत का, तोपर्यंत काही जीवाला चैन नाही म्हणायचं। संध्याकाळ झाली की वाटते बाबा कवा आपलं घरी जावं किंवा कवा आपलं निवाऱ्याला जावं की। तर भिजायचं काय काही होईन, भिजन कवा नाही तर राहीन कवा। तर त्याच्यामुळं सगळे भानगडी तर बघा। आणि आपण इकडे बसलो आपल्या शेतामध्ये, तर हे राहिले काल पण, कारण अंधार पडला एक तर 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इतकी लाईट गेली ती गेली। आणि पुन्हा नंतर नीट चाललं बी ना, तर 5 वाजेपर्यंत 5दा लाईट गेली, 4 ते 5 ह्या दरम्यान बरं का। त्याच्यामुळे आपलं हे राहिलं आणि 5 पासून पुन्हा मग उलसक चाललं की 6ला तर अंधार पडून जातोय आणि 6ला लगेच येऊन बंद करून टाकलं। कारण हिताला आपल्याला बँड काढून न्यावं लागतोय आणि तिकडं दुसरीकडे लावावं लागतोय बघा। आणि इतक्या भानगडीत आज पण हिताला बँड काढून आपल्याला नेऊन दुसरीकडे लावायचं आहे आणि तिकडलं भिजवायचं, पुन्हा संध्याकाळी पिंकलरनं किंवा असंच लावून द्यायचं डायरेक्ट, नाही तर मग बंद तरी करायचं मोटर। तर असल्या भानगडीत ही MSCB वाली म्हणजेच लाईटवाली हे काय बरोबर लाईट सोडिनात, तर त्यांना विनंती बाबा की आम्हाला व्यवस्थित लाईट आहे तर तरी बरोबर लावीजा सोडीजा। आणि हे तुमची जी कामं आहेत घोटाळे ते सगळे दिवसभर करीजा, तर आमच्या 3 फेजमध्ये त्याची पण घोटाळे घालतात मधीच। आणि सगळं शेतकऱ्याच्या बोकांडीवरच येतं हे सगळं कामधंदे म्हणायचं। कारण ह्यांची कामं दिवसा पण ह्यांनी करायतात बरं का, पण हे काय करतात की लाईटच्याच टायमामध्ये आमच्या कामं करतात। आणि लाईटीच्या आमच्या टायमामध्ये कामं केले का की ह्यांचं तर काम होऊन जाते, पण शेतकऱ्याची चट पाचाव बसायला लागली। कारण इथं आधीच तर बिबट्याने हे आलेल्याची इकडं आमच्या इकडं खबर येतं, आणि त्याच्यामध्ये ह्यांचं मध्येच काम आले की आमची लाईट गेली। मग आमची लाईट गेली की आमची एकतर 8 तासातली 2-3 तास लाईट तर गेली, आणि पुन्हा आमचं भिजन तर काय तशाला तसंच राहिलं आणि सगळंच झालं। तर त्याच्याकरता त्यांना विनंती बाबा की लाईन मिनली किंवा MSCB वाले जे ऑफिसर येतं त्यांनी तर बाबा आम्हाला साहेब लोक तुम्ही जरा व्यवस्थित हे करा, कारण तुम्हाला थंडी वाजते म्हणून तुमचा ऑफिसचा टाईम दिवसा आहे ना, आम्हाला का थंडी वाजत नाही का, शेतकऱ्यालाच थंडी वाजत नाही का, तरी एवढा आमचा प्रश्न आहे आमचा, आम्हाला तुम्ही दिवसा लाईट द्या। ही एकतर ह्याची दहशत आहे बिबट्याची, तोपर्यंत तरी द्या आणि फुल लाईट सोडा। हे असले उन्हावरली लाईट सोडतात कुठं ढगाला मधातच की आमचं पाणी बुचूक 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 तिथंच पिंकर फिरत नुसतं, एक तर जास्त फिरत बी नाही काहीच नाही। आणि पुन्हा मग काय होतं, पाटानं जर भिजवलं तर पाटाचं पाणी पाटातच, एक तर मागं डिपीत फिव जा, कुठं दिवस उडव, कुठं काही नुसोय तर कुठं आडीच पडता, असली सगळ्या भानगडी होत्या। तर त्यासाठी MSCB वाले आणि लाईटमॅनली सगळ्यांनी ऑफिसरली बाबा विनंती आम्हाला तुम्ही दिवसा लाईट द्या आणि व्यवस्थित द्या, असे काही लाईट घालू नका सगळं। आणि लाईट घालू तुम्ही तासातली अर्धा तास लाईट घालवितात आणि अर्धा तास लाईट सोडतात। आमचं तिथल्या तिथं पाणी सगळं आटून चाललं आहे, आणि त्याच्यामुळं तुम्हाला विनंती बाबा की आम्हाला दिवसा लाईट द्या। तर त्याच्यामुळं आपण इकडं बघायला लावलं, इकडं तुम्हाला आम्ही दाखवतो इकडे या। तर आपण लावले बघा, आओ नाही आले अजून, तर लाईट आली नाही। तर बघा इकडं आम्ही लावलं हे असं पाईप, आणि त्या पाईपाला महागाले बघा रेन पाईप ही, आणि ह्याला असं स्प्रिंकलरला चॅनलला जोडून असं लावलं। आणि बहुतेक लाईट आलेली बघा, आता वाजायला लागले। तर आपलं लाईव्ह तर नाही, पण हे करता करता लगेच लाईट आली, बरं झालं। तर बघूया आता पाणी हाणतंय बघा, आणि हे व्यवस्थित लागलं का आपल्याला जाऊन आपल्याला बोर चालू करायचा अजून, आणि व्यवस्थित त्याला पण विहिरीमध्ये किंवा ज्वारीमध्ये लावून द्यायचं आपल्याला। तर एवढं काम करायचं आज। तर लाईट आलेली आहे आता, तर बघूया पाणी हाणतंय, व्होल्टेज जर असेल तर बरंच पाणी हाणतंय, आणि तिकडे जाऊन आपल्याला अजून बोर पण लावायचा आहे। तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि MSCB वाले जे आहेत ऑफिसर लाईटवाली, तर त्याला विनंती बाबा हे वाघाचं जी दहशत आहे तोपर्यंत आम्हाला चांगली दिवसा लाईट सोडा, एवढीच विनंती तुम्हाला। तर चला आपलं बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। तर मित्रांनो, बोर घेतला आता चालू करून, तर बघा इकडं ऑटोमॅटिकली चालू आहे, सगळं चालू झालं आहे बोर आता। तर कोटेकडं जाऊन आता पाणी भरून घ्यावं लागणार आहे आपल्याला। तर चला जाऊ आता कोटेकडं। तर मित्रांनो, लाईट गेली ती म्हणून आलो तो बघा खाली, तर आता कळालं
की जळालं म्हणून डी पीमधलं मेनचं वायर. तर आता राहणार आहे सगळी लाईट बंद. तर सगळं झालं आजचं नुकसान. असू द्या, घोटाळ्याला काही इलाज नाही. तर चला भेटू मग उद्याच्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाईट चालू झाल्यानंतर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.